अध्यात्म रामायण महात्म्य. रामं विश्वमयं वन्दे, रामं वन्दे रघुद्वहं, रामं विप्रवरं वन्दे, रामं श्यामाग्रजं भजे. यस्य वाङ्श्रुतश्च्युतं रम्यं रामायणामृतं, शैलजासेवितं वन्दे तं शिवं सोमरूपिणं. सच्चिदानन्दसन्दोहं भक्तिभूतिविभूषणं, पूर्णानन्दमहं वन्दे सद्गुरुं शङ्करं स्वयम्. अज्ञानध्वान्तसंहर्त्री ज्ञानालोकविलासिनी, चन्द्रचूडवचश्चन्द्रचन्द्रिकेयं विराजते. जयति रघुवंशतिलकः कौसल्यानन्दिवर्धनो रामः, दशवदननिधनकारी दाशरथीः पुंडरीकाक्षः. रघुवंशाचे भूषण, रावणवध करणारे, कमलासारखे नयन असणारे, कौसल्याच्या आनंदाची वृद्धी करणारे कमलनयन दशरथपुत्र श्रीराम यांचा जय जयकार असो. मनोगिरां विदुराय दक्षिणामूर्तये नमः. जे प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणांच्या पलीकडे आहेत, जे त्रिगुणांच्या पलीकडले आहेत, जे मलरहित ज्ञानस्वरूप आणि मन, वाणी इत्यादींचा विषय होऊ शकत नाहीत, अशा त्या दक्षिणामूर्ती भगवान सदाशिवांना नमस्कार असो. सूत उवाच. कदाचिन्नारदो योगी परानुग्रहवाञ्छया, पर्यटन् स कल्लोकान् सत्यलोकमुपागमत्. सूत म्हणाले, एकदा योगीराज नारद दुसऱ्यांवर कृपा करण्यासाठी सर्व लोकात फिरत असताना सत्यलोकात येऊन पोहोचले. तत्र दृष्ट्वा मूर्तिमभिश्छन्दोभिः परिवेष्टितं, बालार्कप्रभया सम्यक् भासयन्तं सभागृहं. मार्कण्डेयादिमुनिभिः स्तूयमानं मुहुर्मुहुः, सर्वार्थगोचरज्ञानं सरस्वत्या समन्वितं. चतुर्मुखं जगन्नाथं भक्तभीष्टफलप्रदं, प्रणम्य दण्डवद्भक्त्या तुष्टाव मुनिपुंगवः. तेथे मूर्तिमंत वेदांसमवेत बालसूर्याप्रमाणे असणाऱ्या, आपल्या प्रभेने सभाभवनाला संपूर्णपणे दैदिप्यमान करणारे, मार्कंडेय इत्यादी मुनिजनांकडून वारंवार स्तुती केले जाणारे, सर्व पदार्थांचे ज्ञान असणारे, भक्तांना इष्टफळ देणारे, सरस्वती सहित असणारे असे जगतपती चतुर्मुख ब्रह्मदेव होते. त्यांना पाहून मुनिश्रेष्ठ नारदांनी साष्टांग प्रणाम केला आणि त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. संतुष्टस्तं मुनिं प्राह स्वयंभूर्वैष्णवोत्तमं, किं प्रष्टु कामस्त्वमसि तद्वदिष्यामि ते मुने. तेव्हा स्वयंभू ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन वैष्णवांचे अग्रणी असलेल्या श्री नारद मुनींना म्हटले, अहो मुनी, तुम्हाला काय विचारावयाचे आहे ते सर्व काही मी तुम्हाला सांगतो. इत्याकर्ण्य वचस्तस्य मुनिर्ब्रह्माणं ब्रवीत, त्वत्तः श्रुतं मया सर्वं पूर्वमेव शुभाशुभं. ब्रह्मदेवांचे हे वचन ऐकल्यावर नारदांनी ब्रह्मदेवांना म्हटले, हे देवश्रेष्ठा, शुभ आणि अशुभ कर्मांचे वर्णन हे मी अगोदरच तुमच्याकडून ऐकलेले आहे. आता मला आणखी एकच गोष्ट ऐकावयाची आहे. जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर ती गोष्ट जरी गोपनीय असली तरीसुद्धा मला सांगा. इदानीमेकमेवास्ति श्रोतव्यं सुरस्तं, तद्रहस्यमपि ब्रूहि यदि तेन अनुग्रहो मयि. प्राप्ते कलियुगे घोरे नराः पुण्यविवर्जिताः, दुराचाररताः सर्वे सत्यवार्तापराङ्मुखाः.
भयंकर असे कलियुग आल्यावर माणसे पुण्यकर्मे करण्याचे सोडून देतील आणि सत्यवचनांकडे पाठ फिरवून दुराचार करण्यास प्रवृत्त होतील. परापवादनिरताः परद्रव्याभिलाषिणः परस्त्रीसक्तमनसः परहिंसापरायणाः. ते लोक दुसऱ्यांची निंदा करण्यात तत्पर राहतील, इतरांच्या धनाची इच्छा करतील, परस्त्रियांच्या ठिकाणी त्यांचे मन जडेल आणि दुसऱ्यांची हिंसा करण्यास ते तत्पर होतील. देहात्मदृष्टयो मूढा नास्तिकाः पशुबुद्धयः मातापितृकृतद्वेषाः स्त्रीदेवाः कामकिंकरः. ते मूढ लोक देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी असणारे आणि नास्तिक बनतील. त्यांची बुद्धी पशुप्रमाणे होईल आणि ते कामाचे गुलाम होऊन स्त्रियांचे भक्त होतील व आपल्या मातापित्यांचा द्वेष करतील. विप्रालोभग्रस्ता वेदविक्रयजीविनः धनार्जनार्थम अभ्यस्तविद्या मदविमोहिताः. ब्राह्मण लोभाने ग्रस्त होतील आणि वेद विकून आपला उदरनिर्वाह करू लागतील. धन मिळवण्यासाठीच ते विद्याभ्यास करतील आणि विद्या तसेच आपले ब्राह्मणत्व यांच्या मदाने ते उन्मत्त होतील. त्यक्त स्वजातिकर्माणः प्रायशः परवंचकाः क्षत्रियाश्च तथा वैश्याः स्वधर्मत्यागशीलिनः. तसेच क्षत्रिय आणि वैश्य हे सुद्धा स्वधर्माचा त्याग करणारे बनतील आणि आपली जातिकर्मे सोडून देऊन प्रायः दुसऱ्यांना फसविणारेच होतील. तद्वक्षुद्राश्च ये केचित् ब्राह्मणाचारतत्पराः स्त्रियश्च प्रायशो भ्रष्टा भर्तृवज्ञाननिर्भयाः. याचप्रमाणे जे शूद्र असतील ते सुद्धा ब्राह्मणांचा आचार करण्यात तत्पर होतील. तसेच स्त्रिया भ्रष्ट आचाराच्या बनतील आणि आपल्या पतीचा अपमान करण्यात त्यांना संकोच वाटणार नाही. श्वशुरद्रोहकारिण्यो भविष्यन्ति न संशयः एतेषां नष्टबुद्धीनां परलोकः कथं भवेत्. त्या आपल्या सासूसासऱ्यांचा द्वेष करतील यात शंका नाही. अशा या बुद्धिभ्रष्ट लोकांना कोणत्या प्रकाराने परलोक प्राप्त होईल बरे. इति चिंताकुलं चित्तं जायते मम संततं लघुपायेन येनैषां परलोकगतिर्भवेत् तमुपायमुपाख्याहि सर्वं वेत्ति यतो भवान. या चिंतेने माझे चित्त निरंतर व्याकुळ होऊन जात आहे. तेव्हा ज्या सुलभ उपायाने या लोकांना परलोक प्राप्त करणे शक्य होईल तो उपाय आपण मला सांगावा, कारण आपण सर्व काही जाणता. इत्युशेर्वाक्यमाकर्ण्य प्रत्युवाचाम्बुजासनः साधुपृष्टं त्वया साधो वक्ष्येत् तच्छृणु सादरम्. देवर्षी नारदांचे हे भाषण ऐकल्यावर कमलासन पद्मदेव म्हणाले, हे साधू नारदा, तू फार चांगली गोष्ट मला विचारलेस. मी तुला सांगतो ते तू श्रद्धापूर्वक ऐक. पुत्रा त्रिपुरहंतारं पार्वती भक्तवत्सला श्रीरामतत्त्वं जिज्ञासुः पप्रच्छ विनयान्विता. पूर्वी एकदा भक्तवत्सल अशा पार्वतीने श्रीरामांचे तत्त्व जाणण्याच्या इच्छेने त्रिपुराचा नाश करणाऱ्या भगवान शंकरांना विनयपूर्वक प्रश्न केला होता. प्रियायै गिरिशास्तस्यै गूढं व्याख्यातवान् स्वयं पुराणोत्तमध्यात्मरामायणमिति स्मृतम्. त्यावेळी आपल्या प्रिय पत्नीसाठी श्री महादेवांनी स्वतः ज्या रहस्याचे विवेचन केले होते तेच उत्तम पुराण अध्यात्म रामायण या नावाने प्रसिद्ध झाले. तत्पार्वती जगद्धात्री पूजयित्वा दिवानिशम् आलोचयन्ती स्वानंदमग्ना तिष्ठती सांप्रतम. तेव्हापासून त्या अध्यात्म रामायणाचे आदरपूर्वक रात्रंदिवस मनन करीत जगज्जननी पार्वती आत्मानंदामध्ये नित्य निमग्न राहते. प्रचरिष्यती तल्लोके प्राण्यदृष्टवशाद्यदा तस्याध्ययनमात्रेण जना यास्यन्ति सद्गतिं.
ज्यावेळी प्राण्यांच्या सुदैवाने त्या ग्रंथांचा लोकांमध्ये प्रचार होईल, त्यावेळी त्या ग्रंथांच्या केवळ अध्ययनाने लोकांना शुभगती प्राप्त होईल.